2 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनानं काढलेल्या जी-आरानंतर खरं तर कुणबी प्रमाणपत्र निर्गमित जे होणार आहे त्याच्यामध्ये उदासीनता दिसून येते. कारण केवळ 98 प्रमाणपत्र हे निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी एकट्या परभणीत खरं तर 47 प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे आणि याविषयी बातचीत करण्यासाठी परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण आपल्यासोबत आहे. सर, परभणीमध्ये 47 प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले. 445 अर्ज करण्यात आले होते आणि इतर ठिकाणापेक्षा परभणीत जास्त आहे. काय सांगाल? परभणीमध्ये 2 सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे किंवा त्यापूर्वी 1967 सालापासून जे विविध शासन निर्णय झालेत इतर मागासवर्गीय समाजातील ज्या ज्या जाती आहेत त्यांना दाखले द्यायचे, त्याप्रमाणे दाखले देण्याची कारवाई नक्कीच परभणीमध्ये चालू आहे. आपल्याकडे कुणबीबाबत ही दाखले दिलेत हे आता आपण स्वतःच सांगितलेलं आहे की 47 दाखले गेलेत. म्हणजे जर आपली माहिती योग्य असेल तर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातल्या 98 तालुक्यात 98 जे दाखले गेले 8 जिल्ह्यातून त्यातले 47 परभणीतून गेलेत असं आपण म्हणतात. याबद्दल माझ्याकडे माहिती नाही, आपण सांगतात. परंतु आमच्याकडून जे 47 गेलेले आहेत ते आमचे जे एस-डी-ओ आहेत त्याच्यातून ज्यामध्ये विहित कागदपत्राची पूर्तता झाली आहे त्यामध्ये आम्ही दाखले दिलेले आहेत आणि उर्वरित दाखल्याबाबत जे पेंडिंग आहेत याबाबत कुणबी जातीसाठी गाव पातळीवरची समिती आहे, तालुका स्तरावरची वंशावळ समिती आहे आणि मग उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावरून हे दाखले दिले जातात. याच्यामध्ये आलेल्या अर्जामध्ये नव्याने शासन निर्णय झाला असल्यामुळे बऱ्याच वेळेला अर्जदारालाच यासोबत कुठल्या स्वरूपाचं कागदपत्र द्यायचं याबद्दलची माहिती कमी असते. त्यामुळे अपूर्ण अर्ज येतात. मग अशा अपूर्ण आलेल्या अर्जाला आम्ही सविस्तर त्यांना पत्र देतो की आपण नक्की काय काय आणि कोणते कागदपत्र जोडून अर्ज करायला पाहिजे आणि असे परिपूर्ण अर्ज आले आणि पुरावा असेल तर त्यामध्ये आपण नक्कीच दाखला देत असतो आणि या पुढच्याही कालावधीमध्ये हे दाखले दिले जातील. सर, आपल्याकडे 445 अर्ज आले होते. त्यापैकी 47 आपण प्रमाणपत्र निर्गमित केलेलं आहे. आपल्याकडे पुरेसा मनुष्यबळ आहेत का त्या विभागासाठी? आणि जनजागृती करण्यासंदर्भात काही आपण उपाययोजना करणार आहात का? आपण यासाठी जनजागृती करण्यासाठी आपल्याकडे जितकेही पुरावे अवेलेबल आहेत ते आपण आमच्या कलेक्टर ऑफिसची जी वेबसाईट आहे त्यावरही टाकलेले आहेत आणि आता आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा ते त्या याद्या की कुठले पुरावे आहेत हे प्रसिद्ध केलेले आहेत. गाव पातळीवरही आपण समिती आहे ज्याच्यामध्ये आमचा ग्राम महसूल अधिकारी आहे, ग्रामसेवक आहे, त्याचप्रमाणे कृषी सहाय्यक आहे, यांच्या समिती आपण गठीत केलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी गाव पातळीवरही याची प्रसिद्धी दिलेली आहे. आता अर्जांची तयारी करणं, त्याचा पुरावा पाहणं, कारण लोकांच्या पुढे हे प्रश्न आहेत की आता इझी पुरावे त्यांच्याकडे अवेलेबल असण्यामध्ये काही मर्यादा आहेत. जुनं रेकॉर्ड आहे, काही ठिकाणी उर्दूमधलं आहे, काही ठिकाणी मोडीमधलं आहे, मग त्याचं त्यांना भाषांतर करून घ्यावं लागतं, त्यासाठी काय कालावधी लागतो. त्याचप्रमाणे वंशावळ जुळवून घेण्यासाठी त्यांना काही कागदपत्र काढावे लागतात. तर ही प्रक्रिया थोडीशी जटिल आहे, परंतु ती प्रक्रिया करण्यासाठी संबंधितांना आमचं प्रशासनाकडून जे शक्य आहे ते आम्ही संपूर्ण सहकार्य करत आहोत आणि जसजसं लोकांना याच्यातली चांगल्या प्रकारे माहिती होऊ लागेल तसतसं हे दाखलं देण्याचं जे प्रमाण आहे हे याचं नक्कीच वाढ होईल. आपल्याकडं विभागामध्ये कर्मचारी पुरेसे आहेत का? आणि त्या स्टेटस काय आहे त्या एकूणच प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या विभागाचा? नाही, याच्यासाठी कुठलं वेगळं प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठीचा वेगळा कुठला विभाग नाही. सर्व वेगवेगळ्या म्हणजे शेड्यूल कास्टचा असेल, शेड्यूल ट्राईबचे दाखले असतील, इतर मागासवर्गीयांचे असतील, FIJE NTचे असतील, हे सगळे दाखले देणारी यंत्रणा म्हणजे एकच आहे, उपविभागीय अधिकारी कार्यालय. यासाठी काही वेगळा स्टाफ कुठे मंजूर झालेला नाही. नियमित आमचं जी कामं आहेत ते कामातले लोकच हे काम करतात. त्यासाठी स्वतंत्र स्टाफ नाही, पण आहे त्या मर्यादित स्टाफमध्ये जास्तीत जास्त प्रभावीपणे, सक्षमपणे, कार्यक्षमपणे काम करण्याच्या सूचना दिल्यात आणि लोकांकडूनही ते काम होतं आहे. याच्यामध्ये आणखी गती देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.